नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी रोहिदास चोंदे पाटील STI या ठिकाणी आज एका नवीन लेक्चरसह तुमच्या समोर आलेलो आहे. आपण जे हे PYQजला रिस्पॉन्स देत आहेत, जे नव्या पद्धतीचे लेक्चर आपण आता आणतोय, म्हणजे चित्रमय स्वरूपामध्ये जे लेक्चर घेतोय त्याला आपला जो उदंड प्रतिसाद आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आयोगाचा नवा पॅटर्न नावाची ही आपली सिरीज आहे. राज्यसेवा पूर्व आणि मुख्य, PSI STI SO पूर्व आणि मुख्य, कंबाईन ग्रुप B पूर्व आणि मुख्य आणि इतर विविध एक्झामला उपयुक्त ठरतील अशा प्रश्नांची ही सिरीज आपण एक एक टॉपिक वाईज कव्हर करतो आहोत. आज ब्रिटिशांच्या आर्थिक धोरण जे आहे, अर्थव्यवस्थेला हा घटक कव्हर करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतिहासाला हा घटक कव्हर करतो. ओके, बघूया कशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत आणि त्यांचा अभ्यास आम्ही कसा करायचा आहे. सगळ्यांनी या ठिकाणी व्हिडिओला लाईक करून घ्या, आपल्या मित्रांना शेअर करा. तुम्हाला विविध परीक्षांची तयारी करायची असेल योग्य दिशेने, अत्यंत माफक शुल्कात सगळ्या टेस्ट पाहिजे असतील, सगळे ई बुक्स पाहिजे असेल, सगळं गायडन्स पाहिजे असेल तर STI RCP ॲप्लिकेशन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आपलं टेलिग्राम चॅनल आहे MPSC स्पर्धा विश्व, दोन्ही ठिकाणी जॉईन होऊन जा. फ्रीमध्ये खूप सारं मटेरियल आहे, ते सुद्धा त्या ठिकाणी यूज करा, फायदा होईल. बघा, पहिला प्रश्न तुमच्या समोर. रोमेशचंद्र दत्त यांच्याबाबत पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे म्हटलेलं आहे. प्रश्न आलेले MPSCने विविध पदांसाठी विचारलेले प्रश्न या ठिकाणी घेतोय. हा वनसेवेचा प्रश्न आहे, जे की तुम्हाला जे राजपत्रित तांत्रिक सेवा आहे ना, तिकडे सुद्धा कामाचा आहे. काय चुकीचं आहे? ते ICS अधिकारी होते, ते प्रथम भारतीय विभागीय आयुक्त होते, ते बडोदा राज्यामध्ये मंत्री होते, ते आर्थिक संशोधनामध्ये अतिउत्कृष्ट होते. कोणते विधान या ठिकाणी चुकीचे आहे असं म्हटलेलं आहे? पहिलं दिलं होतं तुम्हाला या ठिकाणी अ आणि ब, दुसरं क, तिसरं ड आणि कोणतेही नाही. मित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्या. घाई नाहीये, गडबड नाहीये, बघायचंय. तुमचं उत्तर काय येऊ शकतं ते बघायचंय, नंतर माझ्या उत्तराकडे वळायचं. ICS अधिकारी होते का? यस. प्रथम भारतीय विभागीय आयुक्त होते का? यस. बडोदा राज्यात मंत्री होते का? यस. आर्थिक संशोधनामध्ये अतिउत्कृष्ट होते का? यस. तुम्ही म्हणाल कसं काय? सगळ्यांची प्रूफ आहे, विथ प्रूफ आपण बोलत असतो. ओके, उत्तर येत होतं कोणतेही नाही, म्हणजे चुकीचं कोणतंही नाही, म्हणजे सगळेच बरोबर आहे. काय आहे प्रूफ आपल्याकडे ते एकदा आपण बघूया. रमेशचंद्र दत्त बघा, एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती, बंगाली साहित्यिक सुद्धा आहे. अर्थशास्त्र वेत्ते आम्ही तर त्यांना म्हणतोच, प्रशासकही त्यांना आम्ही म्हणतो, इतिहास संशोधकही त्यांना आम्ही म्हणतोय. त्यांना अनेक शिष्यवृत्त्या सुद्धा मिळालेल्या होत्या. पहिला मुद्दा इथून सुरुवात आहे, म्हणजे हुशार आहे लहानपणापासून. कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयामध्ये त्यांचं शिक्षण होत आहे. BA ला असतानाच 1862 मध्ये ते इंग्लंडला जात आहेत आणि ICS होत आहेत. बघा, इंडियन सिव्हिल सर्व्हिस आपल्या एका विधानामध्ये उल्लेख होता आणि मग 1871 मध्ये ते सनदी सेवक म्हणून रुजू होत आहेत. 1894 मध्ये ते विभागीय आयुक्ताच्या हुद्द्यावर जात आहेत. कधी? 1894. मुद्दे नोट डाऊन करून घ्या. मी जे काही सांगतोय का हे तुम्हाला पुस्तकांमध्ये भेटणार नाही. हे वेगळ्या पद्धतीचं, जसे आयोगाचे प्रश्न आले का त्याला अनुसरून या ठिकाणी हे मुद्दे आपण सर्चिंग करून काढलेले आहेत. भारतातील ते पहिले विभागीय आयुक्त होते. हे कुठे माहिती आहे का? हे विकिपीडियावर तुम्हाला भेटेल. आता हळूहळू पुस्तकं मार्केटमध्ये येत जातील, तसं त्याच्यामध्ये हे समाविष्ट होत जाईल. मात्र हे सगळं तुम्हाला मी गुगलवरून काढलेले मुद्दे, संदर्भ ग्रंथामधून घेतलेले मुद्दे आहेत. मोठे मोठे जे चांगले ग्रंथ आहे, चांगले संदर्भ आहे तिथून, त्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्या बाबी कामाच्या आहे. 1897 मध्ये नोकरीतून निवृत्त झाले, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. रमेशचंद्र दत्त, ज्यांना RC दत्त असं सुद्धा आम्ही ओळखतो. पुढे आणखी काय? पुढे सेवानिवृत्तीनंतर लंडन विद्यापीठामध्ये भारतीय इतिहासाचे अभ्यासक, हे अध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती. बघा, पुढच्या परीक्षांना येऊ शकतं. 1904 मध्ये ते भारतात परतले. बडोद्यामध्ये कोणते मंत्री होते? महसूल मंत्री होते. आणखी डीपमध्ये जाऊन विचारलं ना कोणत्या खात्याचे मंत्री होते, तेही आपल्याकडे उत्तर आहे. म्हणून त्यांनी 3 वर्षे त्या ठिकाणी काम केलंय. 1908 मध्ये जो विकेंद्रीकरण आयोग आला होता त्याचे सदस्य म्हणून ते नेमले गेले. 1909 मध्ये बडोदा संस्थानाचे दिवाण सुद्धा झालेले आहे आणि बडोदा या ठिकाणीच त्यांचं निधन आहे. मित्रांनो, जबरदस्त. मला शिकवताना मजा येते. तुम्ही सुद्धा हे मुद्दे नोट डाऊन करून घ्या आणि परीक्षाभिमुख
आयोगाचा नवीन पॅटर्न जो आहे ना, आता 2022, 23, 24 मध्येच्या परीक्षा होतील का, त्या अनुषंगाने आपण हा अभ्यास करतोय. तुम्हाला एवढ्या डीपमध्ये जाऊन शिकवण्याचा मला जो आनंद भेटतोय ना, तेवढा तुम्ही शिकण्याचा आनंद घ्या. शेवटपर्यंत एक एक प्रश्न, एक एक मुद्दा त्या ठिकाणी नोट डाऊन करा. स्किप करू नका काही. रमेशचंद्र दत्त यांच्या अर्थशास्त्रासंदर्भात कोणते ग्रंथ आहे मग बघा. इंग्लंड अँड इंडिया नावाचा ग्रंथ आहे 1898चा. फॅमिन्स इन इंडिया नावाचा ग्रंथ आहे 1900चा. इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया 2 खंडामध्ये. हा ग्रंथ तर अनेक वेळा विचारला गेला आहे. इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया. याच्यामध्ये मग तो पहिला खंड जो आहे अंडर अर्ली ब्रिटिश रूल, ज्याच्यामध्ये 1757 ते 1837 कव्हर केलंय, जो 1902ला प्रसिद्ध झाला होता. आणि दुसरा जो आहे तो इन द व्हिक्टोरियन एज म्हणून आहे इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया. तो 1837 ते पुढे 20व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत 1904 मध्ये त्या ठिकाणी प्रकाशित झालेलं. हे ग्रंथ सुद्धा माहीत असले पाहिजे. जोड्या लावा आलेला आहे रमेशचंद्र दत्त, MPSCचे आवडते अर्थतज्ञ. ओके, म्हणजे दादाभाई नौरोजी आम्हाला जितकं महत्त्वाचं आहे अभ्यासनं, तेवढेच आरशी दत्त महत्त्वाचे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा. पुढील पैकी कोणत्या प्रकाराने भारताचे भांडवल व संपत्ती ब्रिटनला नेली जात असे. बघा चाललो वऱ्हाड निघाले लंडनला. इथे वऱ्हाड नव्हतं, इथे सगळं गाठोडे भरूनच चालले होते ब्रिटनला. पण कोणती पद्धत होती, राज्यसेवा पुरवलेला प्रश्न आहे बघा. भारतात काम करीत असलेल्या ब्रिटिश नागरी व लष्करी अधिकाऱ्यांचे पगार आणि निवृत्ती वेतन, म्हणजे हे जे ब्रिटिश अधिकारी आहे का, त्यांचे पगार आणि निवृत्ती वेतन आमच्याकडूनच दिले जायचे. इथून आमची तिजोरी खाली होते. भारतातील ब्रिटिश भांडवलदारांचा नफा बघा, हा भांडवलदारांचा नफा जो आहे का, तो आमचा चाललाय तिकडे ब्रिटनला. हिंदी सरकारचा जो काही खर्च झाला आहे का ब्रिटनमध्ये, तो सुद्धा भारताकडूनच वसुली आहे. हिंदी सरकारने घेतलेल्या कर्जावरील व्याज सुद्धा भारत सरकारकडूनच भेटतंय. ओके, या ठिकाणी या सगळ्या बाबी आणि खाली दिले मग क ड ब क या ठिकाणी म्हटलं आहे. फक्त ब क म्हटलं होतं, क ड इथे काहीतरी घोळ होतोय बघूया आपण, आणि फक्त ब क ड म्हटलेलं आहे. 2 नंबरचा जो प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे, याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी देता आलं पाहिजे. इंटरेस्टिंग आहे आणि महत्त्वाचं या ठिकाणी हे सगळे मुद्दे आहेत, लक्षात घ्या. बघा या ठिकाणी तुमच्या समोर विविध ऑप्शन दिलेले होते. तुम्हाला काय ओळखायचंय की भारतीय संपत्ती ब्रिटनला कशी जाते. पहिला मुद्दा तुम्हाला चुकीचा वाटतोय का बघा, इथे अ ब क व ड असा हा ऑप्शन आहे. पहिला म्हटलंय की हे अधिकाऱ्यांचे पगार निवृत्ती वेतन, याच बरोबर. दुसरं भांडवलदारांचा नफा, बरोबर. तिसरं हिंदी सरकारचा झालेला खर्च, बरोबर. चौथं कर्जावरील व्याज, बरोबर. वरील सर्व अ ब क ड हे सगळेच बरोबर आहे. या सगळ्या मार्गांनी भारतातली जी संपत्ती आहे, भारतातलं भांडवल हे ब्रिटनकडे जात होतं, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बघा या ठिकाणी ग्रंथ मला सापडला, तो जो ग्रंथ की ज्याच्यातले दादाभाई नौरोजी यांचे विचार जे ते आमच्यासाठी या ठिकाणी कामाचे आहे. बघा या ठिकाणी काय म्हटलंय तुम्हाला, या ठिकाणी म्हटलं आहे दादाभाई नौरोजी यांनी काही विचार मांडले, आर्थिक शोषणाचा सिद्धांत मांडला. याच्यामध्ये हे मुद्दे मांडले गेले आहे, ज्याला ड्रेन थिअरी असं आम्ही म्हणत असतो. याला लुटीचा सिद्धांत, निस्सारणाचा सिद्धांत असे सुद्धा शब्दप्रयोग दिलेले. मग या ठिकाणी दादाभाईंनी मांडलेले जे सिद्धांतामधल्या काही बाबी आहे की इंग्रजी राज्यकारभार हा कसा भारताला घातक होता, कशा पद्धतीने भारताच्या साधन सामुग्रीला गळती लागलेली होती, हे या ठिकाणी दादाभाईंनी मांडलेलं आहे. मग त्या ठिकाणचे ते त्यांचे कर असतील, परराष्ट्रीय व्यापार असेल, भारतातील मुलकी सेवेचं स्वरूप असेल, या सगळ्यांचा अभ्यास दादाभाई नौरोजी यांनी केला आणि त्याच्यातून काही मुद्दे त्या ठिकाणी मांडले. मग इथे बघा काय या ठिकाणी दादाभाई नौरोजी यांनी जी मुद्दे मांडले तिथे काय सांगितलं की भारतातून होणारी जी निर्यात आहे का बघा, 1849-50 ते 1894-95 या काळामध्ये भारतातून 52.67 कोटी पौंड किमतीची निर्यात जी आहे का ती होत होती, आणि त्याच्या बदल्यात आम्हाला काहीच मिळत नव्हतं. पहिला मुद्दा बघा. दुसरा मुद्दा इथे परदेशात जाणारा जो नफा आहे का, हा म्हणजे प्राथमिक वस्तूची निर्यात जी आहे आम्ही इंग्लंडला करत होतो, या निर्यातीमध्ये चहा होता, कॉफी होती, मसाल्याचे पदार्थ होते, कोको होता, आणि या निर्यातीमधून जो नफा भेटायचा का तो ब्रिटनला भेटायचा. जर 10% दराने हिशोब केला तरी ही रक्कम जवळपास 28 कोटी पौंड होती. बघा दादाभाई नौरोजी यांची निरीक्षण आहे, हे आमच्यासाठी महत्वाची आहे. त्याच्यानंतर पुढे गृह खर्च म्हटलेलं आहे या ठिकाणी की गृह खर्चातून आमचं कसं नुकसान होतंय, म्हणजे इथलचं राजकीय, प्रशासकीय, व्यापारी संबंध ठेवण्यासाठी जो खर्च येतोय तो सगळा भारत सरकारला करावा लागायचा. भारत सरकारला दरवर्षी हा जो खर्च करावा लागायचा त्याला गृह खर्च म्हटलेला आहे, आणि तो त्या ठिकाणी आमच्या देशातून जात होता, आमच्या भारतीय जनतेचा जात होता.
पुढे ब्रिटिश अधिकाऱ्यांचे पगार आणि निवृत्ती वेतन आहे, ब्रिटिश कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी आणि शिक्षणासाठी भारत सरकारला काही खर्च करावा लागायचा, युद्ध खर्चामध्ये वाढ झाली होती, तो मुद्दा या ठिकाणी यांनी मांडलेला आहे. इतर देशांशी युद्ध झाले, म्हैसूरचे युद्ध असेल, मराठा युद्ध असेल, अफगाणिस्तानचे युद्ध असेल, हे सगळं कोणावर लादलं? हे युद्ध खर्च म्हणजे भारतावर लादलेले हे खर्च आहे. पुढे सेवा खर्च आहे, रेल्वे, जहाज, बंदरे, या सगळ्यांचा भार भारतीयांवर आहे. मग कर्जावरील व्याज असेल, व्यापारी धोरणातून मिळालेला प्रचंड नफा असेल, ब्रिटिश भांडवली गुंतवणूक, हे सगळं एवढ्या बाबी. आणि याची ती एक PDF, लहानशी PDF मला भेटलेली पूर्ण आर्थिक धोरणासंदर्भातली. ती मी तुमच्या आपल्या टेलिग्राम चॅनलला, आपलं जे MPSC स्पर्धा विश्व नावाचं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर मी ती शेअर करतो. त्याच्यावर सगळं आर्थिक बाबी संदर्भातले सगळं, म्हणजे आर्थिक हिस्ट्री जी आहे का, इकॉनॉमिक हिस्ट्री, ती मराठीमध्ये दिली. त्याच्यातलेच या PDF आहेत, ही स्क्रीनशॉट आहे. नक्की ती एकदा वाचा तुम्ही. ती PDF देतो तुम्हाला मी याच्यावर, आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्च करा नंतर. ओके. पुढे, हिंदुस्थानमध्ये दळणवळणाच्या विकासासाठी ब्रिटिश सरकारने रॉबर्टसन कमिटीद्वारे टिंबटिंब स्थापन केलं. बघा, हे रॉबर्टसन कमिटी जी होती, हिच्याद्वारे ब्रिटिश सरकार काय स्थापन करते? दळणवळणाच्या विकासासाठीची ही कमिटी आहे. आता ही कधी स्थापन झाली, काय, बऱ्याच गोष्टी, कशासाठी, म्हणजे काय स्थापन करते? आता बघा, मुद्दा इथे जर बघितलं, दळणवळणाचा विकास हे नावातच आहे. दळणवळण म्हणजे इथे तुम्हाला पण नावात दळणवळण म्हणून दळणवळण येत नाही, लक्षात घ्या. कृषी तर नाहीये, कामगार नाही, रेल्वे बोर्ड स्थापन केलंय. रॉबर्टसन कमिटी आहे जिच्या मार्फत रेल्वे बोर्डाची स्थापना आहे, ती आम्हाला माहीत असलं पाहिजे. आता मग काय होती कमिटी वगैरे, थोडंसं आपण याच्याबद्दल बघूया. बघा, या ठिकाणी रेल्वे चित्र तुम्हाला दिसतंय, कधी काय घडलेलं आहे. 1900 मध्ये रेल्वे शो अ स्मॉल प्रॉफिट फॉर द फर्स्ट टाइम, पहिल्यांदा प्रॉफिट या ठिकाणी रेल्वेमधून भेटतोय. इन 1991 Thomas Robertson was appointed the special commissioner to examine the organization and working of the railway, and thus began the drastic changes in the administration of the railway. म्हणजे रेल्वे बोर्डाच्या स्थापनेसाठी ही कमिटी नेमली गेली. कधी? 1901 ला. द रॉबर्टसन कमिशन रिकमेंडेड द अपॉइंटमेंट ऑफ अ रेल्वे बोर्ड. बघा, या कमिशनने शिफारस केली होती की रेल्वे बोर्डची स्थापना करा. विथ अ चेअरमन, बघा, एक चेअरमन त्या ठिकाणी असावेत, 2 मेंबर्स असावेत आणि एक सेक्रेटरी असावा, असं म्हटलेलं होतं. इन 1905 द रेल्वे बोर्ड वॉज सेटअप. कधी सेटअप झालं मग हे रेल्वे बोर्ड? 1905 मध्ये. आयोगाचा नवा पॅटर्न काय म्हणतो? माझ्या मते तुम्हाला जी विचारलंय का, त्याच्या पुढे जाऊन 2 पावलं पुढे चाला. आपण त्याच्या पुढे जातोय की हे कधी स्थापन झालं, त्याच्या मागचे उद्देश काय होते, सगळ्या बाबी. द रेल्वे बोर्ड वॉज मेड सबऑर्डिनेट टू द गव्हर्नमेंट असं म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. पुढे जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा म्हटलंय. MPSC फ्रीचा प्रश्न आहे. यांना गंगाधर गाडगिळांसारखे अर्थशास्त्राचे विद्वान आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणायचे. दादाभाई नौरोजी व न्यायमूर्ती रानडे यांचा आर्थिक राष्ट्रवादाचा पाया यांच्या विचारामध्ये आढळतो. बघा, म्हणजे हे जे त्यांनी जे आर्थिक राष्ट्रवाद मांडला होता, तो यांच्या विचारामध्ये, पुढे भारतीय जीवनामध्ये यांनी शेतीचं महत्त्व जाणलं होतं. कोण होते? नानाशंकर शेठ, डॉक्टर भाऊदाजी लाड, भास्कर तरखडकर की दादोबा पांडुरंग? हा प्रश्न नक्कीच फसवणारा होता, पण हा प्रश्न इथून पुढे आमच्यासाठी आता कामाचा ठरतो आहे. उत्तर या ठिकाणी होतं भास्कर तरखडकर. कोण ते भास्कर तरखडकर? बघा, आपण या ठिकाणी बघूया काही बाबी त्यांच्या संदर्भात. त्यांचं तुम्हाला या ठिकाणी जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी भास्कर तरखडकर, फोर रनर ऑफ दादाभाई नौरोजी ड्रेन थेरी. भास्कर तरखडकर, अ हिंदू हु कॉल्ड आउट द ब्रिटिश. बघा, एक हिंदू या टोपण नावाने ते लेखन करायचे, तोही प्रश्न आलेला आहे. अ हिंदू या टोपण नावाने त्यांनी लेखन केलेलं होतं अर्थशास्त्रासंदर्भातलं. आणि मग ते आत्माराम पांडुरंग तरखडकर, दादोबा पांडुरंग तरखडकर, भास्कर पांडुरंग तरखडकर हे 3 बंधू आहे. आणि आम्ही दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेची पाणिनी म्हणतो. आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या अनेक संस्था आम्हाला माहीत असतात. भास्कर पांडुरंग तरखडकर म्हणजे या ठिकाणचे 3ही बंधू किती महत्त्वाचे आहेत हे आमच्या लक्षात येत आहे. पुढच्या प्रश्नाकडे मी जातोय. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने किंवा व्यक्तींनी सर्वप्रथम आर्थिक राष्ट्रवादाची तात्विक भूमिका मांडली असं म्हटले? बघा, आर्थिक राष्ट्रवादाची तात्विक भूमिका सगळ्यात आधी मांडली असं कोण म्हणतं? STM यांचा प्रश्न आहे. दादाभाई नौरोजी फक्त, दादाभाई नौरोजी आणि महादेव गोविंद रानडे. महादेव गोविंद रानडे यांनी राघव भांडारकर, दादाभाई नौरोजी आणि बाळ गंगाधर टिळक. हा प्रश्न जेव्हा परीक्षेला आला, जेव्हा तुम्ही परीक्षा देण्यासाठी जे गेलेले होते त्यांच्यासमोर काय आलं असणार? कन्फ्युजन म्हणजे कन्फ्युजन, बरोबर.
कारण असा प्रश्न बघितल्यावर उत्तर नेमकं काय द्यावं. मान्य आम्हाला दादाभाई नौरोजी माहिती आहे, पण आम्हाला महादेव गोविंद रानडे सुद्धा माहिती आहे. मग अशा वेळेस फार घोळ त्या ठिकाणी होतो. उत्तर आयोग जे देईल ते स्वीकारावं लागतं आणि आयोगाने जे उत्तर दिले ते मग आम्हाला पुढे लक्षात ठेवावं लागतं, कारण की पुढच्याच ठेस मागचा शहाणा. आता आम्ही मागचे ना, आम्ही शहाणे होतोय. आम्ही आयोगाचा पॅटर्न समजून घेतोय की दादाभाई नौरोजी फक्त यांनी आर्थिक राष्ट्रवादाची तात्विक भूमिका मांडली असं या ठिकाणी म्हटलंय. दादाभाई नौरोजी यांच्याबद्दल आम्हाला माहीत असावं. त्यांना आम्ही भारताचे ग्रँड ओल्ड मॅन म्हणून ओळखतो. स्वातंत्र्य लढ्याचा पाया रचणारे आर्किटेक्ट म्हणून सुद्धा आम्ही त्यांना ओळखतो. एक महान स्वातंत्र्य सेनानी पारशी होते, चांगले शिक्षक होते, सुती व्यापारी होते, प्रारंभीचे भारतीय राजकीय आणि सामाजिक नेते होते. पुढे लिबरल पार्टीचे सदस्य म्हणून ब्रिटिश संसदेचे सदस्य बनणारे पहिले आशियाई होते. आशियाई म्हणतोय मी. आतापर्यंत तुम्हाला भारतीय म्हटलं सांगितलं असेल कोणी की ब्रिटन संसदेमध्ये जाऊन तिथे खासदार होणारे पहिले भारतीय. इथे काय पहिले आशियाई. पहिल्यांदाच तुम्हाला माहीत झालं असेल. चला लाईक करायचे, पटापट लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांना. तुम्ही जे हे आयोगाचा नवा पॅटर्न या सिरीजला जो रिस्पॉन्स देत आहेत ना, त्याच्यातून मला एक वेगळी ऊर्जा आली आहे. कारण या पीपीटीज बनवणं वगैरे हे एक एन्जॉय करतो मी हे काम. ओके, हे सगळं मी स्वतः बनवतो. हे मजा येते मला हे सगळं नॉलेज त्या ठिकाणी मिळवण्यामध्ये, तुम्हाला देण्यामध्ये. आणि तुमचा असाच सपोर्ट राहू द्या. आपण याच्यामध्ये खूप पुढे जाऊया. आणखी जबरदस्त या ठिकाणी आपण तुमच्यासाठी लेक्चर घेऊन येऊया. दादाभाई नौरोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे रचनाकार सुद्धा आम्ही यांना म्हणतो. येओ ह्यूम दिनशा येडुलजी यांच्या समवेत त्यांनी हा पक्ष स्थापन केला होता. काँग्रेसच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार आहे. 3 वेळा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष. कोणकोणते हो, कोणकोणते 3 ठिकाणं, कुठे, कधी सांगा कमेंट बॉक्समध्ये. पुढे महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्त होणारे पहिले भारतीय. 1906 मध्ये बघा या ठिकाणी पहिल्यांदा स्वराज्याची मागणी केली आहे. दादाभाई नौरोजी यांनी सगळ्यात आधी केली आहे. व्यासपीठावरून स्वराज्य चळवळ करा, अखंड चळवळ करा असे म्हणणारे दादाभाई नौरोजी होते. हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढचा प्रश्न आमच्या समोर आहे. काय म्हटलंय? फसवणार आहे. भारतात ब्रिटिशांनी संपत्तीची जी लूट केली त्याबद्दल ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना भारतात लुटारूंची नियुक्ती करणारे प्राधिकरण असं कोणी म्हटलं बघा. कोणाला? संचालकांना म्हटलं जाते. जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ना, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी हिचे जी संचालक आहे ना, त्यांना म्हटलं जातं की हे लुटारू आहे. कोणी म्हटलंय? दादाभाई नौरोजी, ॲडम स्मिथ, लोकमान्य टिळक, ग्रँड लॉ. येसो पूर्वचा हा प्रश्न आहे. फसवणारा होता. मुद्दाम 1 नंबरला दादाभाई नौरोजी दिलंय. कारण आम्हाला लूट म्हणलं, लुटीचा सिद्धांत म्हटलं की आम्हाला एकच नाव माहिती आहे. मात्र इथेलचं नाव वेगळं आहे. ते नाव आहे ॲडम स्मिथ, ज्यांना आम्ही अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखतो. जमतंय का? मजा येते का तुम्हाला? म्हणजे तुम्हाला वाटतंय का नाही मला काम करावं लागेल ना याच्यावर, या लेक्चरचा मला फायदा होतोय, माझ्या डोक्यात जे काही वेगळं खूळ होतं ना ते आता निघतं इथून बाहेर, की मला अभ्यास करावा लागेल. मी तर म्हणतो मला सगळं जुनं माहिती आहे. जुने प्रश्न अरे कुठे इथे बघा ना एकदा की काय जुने प्रश्न किती माहिती आहे, मग हे उत्तर किती बरोबर येत आहेत. ॲडम स्मिथ यांच्याबद्दल आम्हाला काय माहिती आहे? मुद्दा आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा ॲडम स्मिथ 1723 ते 1790 हा कालावधी आहे. स्कॉटलँडचे एक तत्वज्ञ. राजकीय अर्थशास्त्राचा पाया त्यांनी घातला असं म्हटलं जातं बघा. राजकीय अर्थशास्त्र. ओके. युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगो या ठिकाणी त्यांनी तत्वज्ञानाचा अभ्यास केला. ग्लासगो युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचं 1776 साली ॲन एन्क्वायरी इन टू द नेचर अँड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन हे पुस्तक. हे वेल्थ ऑफ नेशन ते म्हणतो ना आम्ही, आम्हाला एवढंच लक्षात ठेवतो आम्ही, आधीचं काही घेणं देणं नाही. ते महत्त्वाचं पुस्तक. त्याने तर यांचं नाव झालंय सगळ्या जगामध्ये. मग पुढे औद्योगिक क्रांतीने निर्मिलेल्या भांडवलशाहीतील बाजारपेठेची सर्व समीकरणे या ग्रंथामध्ये मांडलेली होती. भांडवलशाहीला पूरक अशा मुक्त अर्थव्यवस्थेचा त्यांनी त्या ठिकाणी पुरस्कार केला होता. आधीच्या व्यापारवाद्यांच्या विरोधामध्ये तो होता. म्हणजे त्यांनी जे चालू होतं ना आधीचे जे सिद्धांत होते का ते मोडले. त्यांनी नवीन आपलं स्वतःचं एक वेगळं तत्वज्ञान मांडलं. ॲडम स्मिथ. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. भारतीय उद्योगाच्या विकासाचा विचार करण्यासाठी औद्योगिक आयोग कोणत्या वर्षी स्थापन केला गेला? बघा औद्योगिक सुधारणा जे आपण म्हणतो, STI प्री 2012 आलेला हा प्रश्न आहे. 1915, 16, 17, 18, 7 नंबरचा प्रश्न आहे. मित्रांनो कधीचा आहे हा औद्योगिक आयोग? तर 1916चा आहे.
मग आम्हाला औद्योगिक धोरणं माहीत असली पाहिजे. औद्योगिक सुधारणा कशा होत गेल्या ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. बघा भारतातील औद्योगिक धोरणं कशा पद्धतीने भारत पुढे गेला या बाबतीत ते तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे. बघा 1880 त्याच्यानंतर 1901 साली दुष्काळ पाहणी समिती नेमल्या गेलेल्या होत्या. तिने दुष्काळांना तोंड देण्यासाठी भारतामध्ये औद्योगिकरण करण्याची सूचना केली होती, मात्र ती अंमलात आली नाही. पुढे लॉर्ड कर्झनने उद्योगधंदे आणि व्यापाराचं खातं सुरू केलं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बघा कर्झनचं 1905 हे घडतंय. पुढे व्यापारी व तांत्रिक शिक्षणाच्या काही सोयी त्यांनी उपलब्ध करून दिल्या हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये सरकारने आपल्या अलिप्त आणि प्रतिकूल औद्योगिक नीतीमध्ये बदल केला. त्याचा परिपाक म्हणून 1916 या ठिकाणी औद्योगिक आयोगाची नियुक्ती आहे. म्हणजे 16 हा औद्योगिक आयोग सुरू होतोय. याच्या मागं कारण काय? पहिलं महायुद्ध, त्यामधलं ती प्रतिकूल औद्योगिक नीती ती बदलावावी लागली आहे सरकारला. पुढे जे युद्धकाळ होता त्याच्यामध्ये औद्योगिक गरजा भागवणे आवश्यक होतं, त्यासाठी वसाहतीचे औद्योगिकरण होण्याची गरज होती. त्याच्यातून हे औद्योगिक धोरण या ठिकाणी आलेलं आहे. लक्षात येत असावं तुमच्या प्रश्न जो आलाय आम्हाला त्या अनुषंगाने मला वाटतं या बाबींचा अभ्यास आमचा असला पाहिजे. पुढे काय 1919 साली काय होतंय बघा, औद्योगिक धोरणाचा विकास म्हणतोय मी. उद्योगधंद्याची वाढ हा विषय प्रांतिक सरकारच्या कक्षेमध्ये येतोय. प्रांतिक सरकारने लघु व कुटीर उद्योगधंद्याच्या वाढीकरता प्रयत्न या ठिकाणी केलेले. औद्योगिक शिक्षण देण्यासाठी काही शाळा सुद्धा सुरू केल्या. 1919 प्रांतिक सरकारकडे ही कामं चालू आहे. म्हणजे बघा यावर प्रश्न आलाय. धनबाद इथलचं हे मायनिंग स्कूल तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मुंबई इथलचे ते टेक्स्टाईल टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट तुम्हाला माहीत असली पाहिजे. लुधियाना आणि भागलपूर या ठिकाणची होजियरी अँड सिल्क इन्स्टिट्यूट तुम्हाला माहीत असली पाहिजे. तीन आहे, धनबाद मायनिंग स्कूल, मुंबई टेक्स्टाईल टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट आणि लुधियाना भागलपूर या ठिकाणची होजियरी अँड सिल्क इन्स्टिट्यूट, या 3 बाबी. पुढे 1948चं जे औद्योगिक धोरण आहे ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण हे पहिलं औद्योगिक धोरण आपण याला म्हणतो एक स्वातंत्र्यानंतरचं. मग याच्यामध्ये काय झालं, उद्योगधंदे सरकारी क्षेत्रामध्ये जे आहेत त्यांची मक्तेदारी सरकारकडे. सरकारने इतर विशिष्ट औद्योगिक क्षेत्रामध्ये नवीन उद्योग सुरू करावेत, पण खाजगी क्षेत्रातील उद्योग चालू राहू द्यावेत. ओके, ते धंदे ताब्यात घेण्यासंदर्भातले विचार त्या ठिकाणी होते. पुढे जे राहिलेलं होतं ना ते संपूर्ण खाजगी क्षेत्र जे आहे का त्याला त्या ठिकाणी एक वेगळा वाव असावा, तुम्ही तुमच्या पद्धतीने गुंतवणूक करा असं त्या ठिकाणी म्हटलं गेलं. म्हणजे 3 गोष्टी, सरकारी सरकारकडे राहणार, दुसरं काही उद्योग सरकार ताब्यात घेणार आणि काही खाजगी ज्याच्यामध्ये तुमच्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. पहिलं औद्योगिक धोरण जे आहे स्वातंत्र्यानंतरचं तिथे या बाबी. पुढे बघा 8 नंबरचा प्रश्न काय, राज्यसेवा मेन्सचा हा प्रश्न आहे. बघा इथे प्रीचा आहे, मेन्सचा आहे, राज्यसेवेचा आहे, कंबाईनचा, याच्या नादाला लागायचं नाही. हा आयोगाचा पॅटर्न आहे, लक्षात घ्या. परीक्षा बदलल्या म्हणून जास्त फरक पडत नाही. काही मुद्दे तुम्हाला माहिती असले पाहिजे. ब्रिटिशांच्या अर्थनीतीमुळे शेतीवरील ताण कसा वाढला असा प्रश्न होता. हा थोडासा गेस तुम्हाला करायचा होता इथे. भारतीय कुटीर उद्योगातून लक्षावधी कारागिरी बेकार झाली. पहिलं म्हटलं की ते कारागिरी बेकार झाली. तो ताण कसा वाढला, शेतीवरचा ताण वाढतोय का ते तुम्हाला लक्षात घेणं आहे इथे. दुसरं, शेतीतून आवश्यक तेवढे उत्पादन होत नव्हते. तिसरं, शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नव्हतं. चौथं, शेतकऱ्यांना आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करणे अशक्य झाले होते. कोणतं विधान बरोबर आहे 8व्या नंबरचा प्रश्न. मित्रांनो इथे जर बघितलं ना, शेतीवरचा ताण का वाढला असं तुम्हाला विचारलं. इथे सगळ्यात महत्वाचं हे कुटीर उद्योगातून जे कारागीर बेकार झाले का त्याच्यामुळे शेतीमध्ये ना ती सगळी आले, त्याच्यातून शेतीवरचा ताण वाढतो. इथे आवश्यक उत्पादन होत होते, हा काही विषय नव्हता. शेती करणं परवडतही होतं, तो विषय याच्यात नाही. शेतीवरचा ताण वाढवायला ते काही कारण नाही होत. तिथे कुटुंबाचे पालनपोषण करणे अशक्य त्या गोष्टी नाही. इथे 1 नंबरचं उत्तर आहे. फक्त हे उत्तर येतं की ते जे कुटीर उद्योगातले कारागीर बेकार झाले का त्यांच्यामुळे शेतीवरचा ताण वाढला, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढच्या प्रश्नाकडे मी जातोय. आर्थिक व कृषीविषयक समस्यांच्या अध्ययनाच्या माध्यमातून 1867 मध्ये स्थापन झालेल्या कोणत्या संस्थेने जनजागृतीचे कार्य केले. बघा, आर्थिक आणि कृषी समस्याचं अध्ययन केलं त्या संस्थेने आणि जनजागृती केली. कोणती संस्था आहे ती? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, इंडियन असोसिएशन, पुणे सार्वजनिक सभा, मद्रास नेटिव्ह असोसिएशन. कोणती संस्था आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. 9 नंबरचा तो प्रश्न आहे. मित्रांनो उत्तर आहे पुणे सार्वजनिक सभा. सार्वजनिक काका आम्हाला माहिती आहे, मग सार्वजनिक सभा आम्हाला माहिती असली पाहिजे. गणेश वासुदेव जोशी, ग वा जोशी ते नाव मुख्य आहे, मात्र बऱ्याच बाबी आहे. सार्वजनिक सभा नेमकी काय भानगड होती ते आपण बघूया, कारण सार्वजनिक सभेवर सातत्याने प्रश्न आहे.
कशासाठी ही सभा नेमकी स्थापन कशासाठी केली, हेतू काय होते या सभेची, हे लक्षात घ्या पहिले. सरकार आणि प्रजा, बघा, सरकार आणि जनता यांच्यातले प्रश्न हे पत्रव्यवहार वाटाघाटी या मार्गाने सोडवले पाहिजे. त्यासाठी एखादं औपचारिक सभा असावी म्हणून ही सभा स्थापन केलेली आहे. हिचं आयोजन 2 एप्रिल 1870 रोजी करण्यात आलं. म्हणजे स्थापना 1870ची, हे लक्षात ठेवा. पुणे या ठिकाणी स्थापना आहे. अध्यक्षपद कोणी कोणी भूषवलेले, लोकमान्य टिळक अध्यक्षपदी राहिले, लोकहितवादी राहिले, महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, भोपटकर, कृष्णाजी लक्ष्मण नुलकर, अनेक जण या ठिकाणी या संस्थेच्या अध्यक्षपदी राहिलेले आहेत, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. 1890 गोपाळकृष्ण गोखले हे सचिव राहिलेले आहेत, ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढचा मुद्दा या ठिकाणी तुमच्या समोर होता तो म्हणजे ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणामुळे शेतीचे व्यापारीकरण झाले. म्हणजे नेमकं काय झालं, शेतीचं व्यापारीकरण होते म्हणजे नेमकं काय होतंय. कृषी क्षेत्र नवीन शोधांनी विकसित होते, बघा, नवीन शोध. दुसरं, कृषी क्षेत्राचा मालकी हक्क जमीनदारांकडे सोपवण्यात येतोय. त्याच्यानंतर लागवडीखालील जमिनीचे क्षेत्रफळ या ठिकाणी वाढते आणि त्याच्यानंतर अधिकाधिक नफा मिळेल असे उत्पादन घेतले जाते. शेतीच्या व्यापारीकरणामध्ये नेमकं काय येतंय, हा या ठिकाणचा प्रश्न आहे, जे की ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणामुळे घडून आलं होतं. उत्तर या ठिकाणी काय दिलं असणार आहे तुमच्यासमोर, तुम्हाला बऱ्याच गोष्टी आहेत, थोडासा विचार करावा लागणार आहे. व्यापारीकरणामध्ये नेमकं काय झालं, तर अधिकाधिक नफा मिळेल, नफ्यासाठीचं उत्पादन, बस. शेतकऱ्यांची किती वळवणूक होते आम्हाला माहीत नाही. नफ्यासाठीचं उत्पादन जे होतं का, ते इथे मूळ होतं. तो या शेतीच्या व्यापारीकरणाचा गाभा होता, हे लक्षात घ्या. ओके, तो गाभा होता, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल, शेतीचं व्यापारीकरण. मग या ठिकाणी नगदी पिकांवर भर दिला गेला. ओके, कारण की आधी जिथे आम्ही अन्नधान्य पिकवत होतो त्या ठिकाणी त्याच्यातून गावाची घराची गरज भागत होती. मात्र आम्हाला आता कापूस, आम्हाला नीळ, तंबाखू, चहा, नगदी पिकं, त्याला प्रोत्साहन देण्यात येऊ लागलं, कारण त्याच्यातून नफा भेटणार होता. अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा याच्यावर भर दिला जाऊ लागला, व्यापारी पिकावर भर दिला जाऊ लागला. याला शेतीचे व्यापारीकरण असं म्हटलं गेलं. ओके, म्हणजे इंग्रजांच्या आर्थिक धोरणाने भारतात झालेला बदल म्हणजे शेतीचे व्यापारीकरण. कंपनी सरकारच्या आगमनाने भारतातील स्वयंपूर्ण शेती जी आहे ती या ठिकाणी समूळ नष्ट झाली. याच्यातून भारतीय अर्थव्यवस्था ही उद्ध्वस्त झाली, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि पुढे मग शेतीवरती प्रभाव आहे, उत्पादनं बंद होत आहेत, परंपरागत उत्पादनं वगैरे बऱ्याच गोष्टी, आणि मग त्याच्यातून भारत कंगाल होत चाललेला आहे. ओके, कुठे बघतोय आपण हे सगळं, STI RCP ॲप्लिकेशनला. लेक्चर कळतंय का, आवडतंय का, ते मला सांगा, कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचा जो भरभरून रिस्पॉन्स येतोय, तुमचे जे कमेंट्स येत आहेत ते मला प्रोत्साहन देत आहेत. आणि असाच अभ्यास करत राहा, प्रामाणिकपणे अभ्यास करत राहा. खूप सारे मित्र आहे मला ज्यांचे कमेंट्स आले की तुमच्या लेक्चरची आम्ही वाट पाहतो. मित्रांनो, तुम्हाला माझा सलाम आहे. मेहनत करा, यश तुमच्या सोबत राहणार आहे. इथे फक्त मेहनत आहे की मेहनत पाहिजे, प्रॉपर मेहनत पाहिजे, प्रामाणिक मेहनत पाहिजे. आपण ती करून घेतोय STI RCP ॲप्लिकेशनवर. तुम्हाला MPSCचा अभ्यास करायचा असेल, नोट्स पाहिजे असतील, टेस्ट पाहिजे असतील, लाईव्ह सेशन, PDF, ई-बुक्स, सगळं काही तुम्हाला या ॲप्लिकेशनवर भेटणार आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तर त्याला लगेच डाउनलोड करा. डेमो लेक्चर्स बघा, फ्रीमधलं मटेरियल त्या ठिकाणचं यूज करा. ओके, त्यानंतर तुमच्या अभ्यासाला निश्चितपणे गती भेटणार आहे. थांबूया, धन्यवाद.